दरम्यान अतिशय मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। महादेवीसाठी सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे। महादेवीसाठी सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल करण्यात आली। आताच एक मोठी बातमी आपण पाहिली की महादेवी हत्तीनं तर कोल्हापुरात परत येणार आहे। मात्र त्याच दरम्यान मोठी बातमी समोर येते की थेट सुप्रीम कोर्टात एक रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। महादेवी हत्तीणीचा हा जो विषय आहे तो दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसतोय। महादेवी हत्तीणीला कोल्हापुरातून वनतारात नेण्यात आलं आणि त्यानंतर कोल्हापुरातील वातावरण तापलं होतं। तिथले नागरिक आक्रमक झाले होते। वनताराची टीम त्यानंतर कोल्हापुरात दाखल झाली आणि सगळ्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। त्यानंतर एक महत्त्वाची आनंददायी बातमी येत होती। मात्र दरम्यान एक महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजेच आता महादेवीसाठी सुप्रीम कोर्टात ही रीट याचिका दाखल केली जाणार आहे। भरत मोहोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। भरत, या रीट याचिकेत नेमकं काय म्हटलंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरकरांचा महादेवी हत्ती जेव्हापासून वनतारामध्ये नेण्यात आली तेव्हापासून कोल्हापूरमध्ये असंतोष उसळलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती हा असंतोष असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात कोल्हापूरकरांच्या बाजूने भूमिका घेतली होती आणि दुसरीकडे जर पाहिलं तर रीट याचिका दाखल करण्यासंदर्भात भूमिका सुद्धा जाहीर करण्यात आली होती। CR जयासुकीन यांनी ही रीट याचिका दाखल केलेली आहे। महादेवी हत्तीन पुन्हा वनतारामधून कोल्हापूरमध्ये मठामध्ये आणण्यात यावी, या नांदीच्या मठामध्ये आणण्यात यावी यासाठीचे ज्या काही सगळ्या उपाययोजना आहेत आणि त्यावरती या रीट याचिकेच्या माध्यमातून ही महादेवी हत्तीन पुन्हा वनतारामध्ये आणण्यासाठी ही रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। धन्यवाद भरत, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।